गुजराती रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। स्वयंपाकघरातील तवा योग्य प्रकारे वापरण्यासाठी काही महत्त्वाचे नियम पाळणे आवश्यक आहे। तवा नीट वापरल्यास तो अधिक काळ टिकतो आणि अन्नाची चवही सुधारतो। चला पाहूयात महत्त्वाच्या टिप्स। टिप क्रमांक 1, तव्याचा प्रकार योग्य निवडा। लोखंडी तवा पौष्टिक आणि दीर्घकाळ टिकणारा। नॉनस्टिक तवा तेल कमी लागते पण कोटिंग खराब होऊ नये म्हणून काळजी घ्या। स्टेनलेस स्टील तवा स्वच्छ ठेवणे सोपे पण अन्न चिकटण्याची शक्यता असते। टिप क्रमांक 2, रात्री तवा गॅसवर ठेवू नका। वास्तुशास्त्रानुसार रात्री स्वयंपाक झाल्यावर तवा गॅसवर किंवा ओट्यावर ठेवणे अशुभ मानले जाते, त्यामुळे तो धुवून योग्य ठिकाणी ठेवा। टिप क्रमांक 3, तुटलेला किंवा गंजलेला तवा ठेवू नका। तवा जर फार जुनाट, तुटलेला किंवा गंजलेला असेल तर तो वापरणे टाळावे। अशा वस्तूमुळे घरात आर्थिक अडचणी येऊ शकतात। टिप क्रमांक 4, तवा उभा की आडवा। शक्यतो तवा उभा न ठेवता आडवा ठेवा, कारण उभा ठेवला तर घरामध्ये अस्थिरता दर्शवते। जर जागेची कमतरता असेल तर तव्याला भक्कम आधार देऊन ठेवा। टिप क्रमांक 5, नॉनस्टिक तवा योग्य प्रकारे ठेवा। नॉनस्टिक तवा इतर भांड्यांबरोबर उघड्यावर ठेवू नका। योग्य स्टँडमध्ये ठेवल्यास शुभ फळ मिळते। टिप क्रमांक 6, लोखंडी तवा योग्यरित्या सांभाळा। लोखंडी तव्यावर थोडे तेल लावून ठेवा, त्यामुळे तो गंजणार नाही आणि घरात स्थिरता राहील। टिप क्रमांक 7, तव्यावर अन्न उरले असेल तर वास्तुशास्त्रानुसार तव्यावर अन्न शिल्लक ठेवणे टाळावे। यामुळे घरात धन आणि अन्नाची कमतरता येते। टिप क्रमांक 8, तवा स्वच्छ आणि कोरडा ठेवा। वास्तुशास्त्रानुसार वापरलेला तवा स्वच्छ न करता ठेवणे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते, तसेच पतीवरही त्याचे अनिष्ट परिणाम होतात। टिप क्रमांक 9, तव्याची योग्य दिशा। तवा पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशेला ठेवावा। ही दिशा किचनसाठी शुभ मानली जाते आणि समृद्धी वाढवते। उत्तर किंवा पश्चिम दिशेला तवा कधीही ठेवू नये, कारण ही दिशा पाण्याशी संबंधित असते आणि अग्नीशी विसंगत मानली जाते। टिप क्रमांक 10, तवा गरम करताना काळजी घ्या। तवा रिकामा आणि खूप जास्त तापू देऊ नये। गरम तव्यावर थंड पाणी कधीही टाकू नये, त्यामुळे तवा तडकण्याची शक्यता असते। वास्तुशास्त्रानुसार तव्यावर थंड पाणी टाकल्यास घरामध्ये निगेटिव्हिटी वाढते, आर्थिक संकट येते। हे वास्तुशास्त्र नियम पाळल्यास घरात आनंद, शांती आणि समृद्धी नक्कीच वाढेल। तुम्ही यापैकी कोणते नियम आधीपासून पाळता? कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।